लोकांना तुम्ही पुढे जाऊन त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे। शरद पवारचं एकदा वय काढलं, ते बोलले की मला बारामतीचं सगळं बघायचं आहे, बाकी त्यांचं तुम्ही वय बघा। तर शेवटी वयावर बोलून लोकसभा तिथं लढली गेली, लोकांनी वयापेक्षा विचाराला तिथं पाठिंबा दिलेला आहे। पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। जे लोक वय काढतात ते महाराष्ट्र तरी फिरू शकतात का आपल्या मतदारसंघामध्ये अडकून बसणे, हे सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे। पवारसाहेब या वयामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 4 सभा 4 तास झोपत आहेत, पण महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी तो टिकवण्यासाठी पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते आज महाराष्ट्रात फिरत आहेत। पण महायुतीतले नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकलेले आपण सगळेजण बघू शकतो। सुप्रीम कोर्टानं शरद पवारांचं नाव का वापरता असं तशेरे उडत सुनावलेलं आहे। आता महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य व्यक्ती हेच बोलत होतं की अजितदादांनी पवारसाहेबांचं नाव न वापरता, पवारसाहेबांच्या बाजूची भूमिका न घेता स्वतःच्या हिमतीवर तिथं लढाई केली पाहिजे। पण ह्या सगळ्यांना माहिती आहे की पवारसाहेबांचा फोटो लावल्याशिवाय त्यांना मतदान मिळणार नाही। आता हीच गोष्ट जी लोक बोलत होते सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। आता या इलेक्शनमध्ये ते किती मानतात काय मला माहीत नाही, पण शेवटी लोकांनाही आता कळलेलं आहे की पवारसाहेबच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची ताकद होती। पक्ष आणि चिन्ह तिकडे गेलं असलं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष हाच ओरिजिनल पक्ष आहे। तुतारी वाजवणारा माणूस हेच ओरिजिनल चिन्ह आहे आणि लोक त्या बाजूने जाताना आपण सगळेजण बघतो। कर्नाटकामध्ये सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केलेला आहे। एका आमदाराला 50 आमदारांना 50 कोटीचं आमिष भाजपने दिल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे। भाजपकडे पैसा आहे। आता महाराष्ट्र सरकारनेच भाजपच्या केंद्रीय पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। गेल्या वेळेस जेव्हा समृद्धी मार्ग केला जात होता त्यातून 3,000 कोटी अशी चर्चा आहे। हे गुजरातच्या इलेक्शनला भाजपला मदत म्हणून तिथं पाठवले होते। आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार गेले 2.5 वर्ष होतं, याच्यामध्ये 50,000 कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी आणि पार्टीने तिथं केलेला आहे। आणि लोटस ऑपरेशन लोटस जे आता कर्नाटकामध्ये होत आहे त्याला सुद्धा फंडिंग ही महाराष्ट्रातून भ्रष्टाचार केलेल्या पैशातून तिथं होत आहे। भाजप आज या देशामध्ये काय करते तर फक्त भ्रष्टाचार करते आणि तो पैसा पार्टी फोडणं, सरकार पाडणं याच्यामध्ये वापरत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तिथे असणारे मुख्यमंत्री जे बोलतात ते खरं आहे आणि याच्यातच जो पैसा तिथं पार्टी आणि नेते आणि आमदार फोडण्यासाठी वापरला जातो तो सुद्धा महाराष्ट्रातून जो भ्रष्टाचार केलाय त्यातूनच तो पैसा गेलाय असं माझं ठाम मत आहे। आता एक स्थानिक प्रश्न आहे। रामटेकमध्ये जे आहे ते सांगली पॅटर्नची शक्यता आहे आणि त्या सांगली पॅटर्नमध्ये काल काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी असं म्हटलेलं की उद्धव ठाकरेच्या विरोधात बोलणाऱ्या तिथच्या विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा बंडखोर उभा केला। मला काय इथं झालं हे सांगता येणार नाही, पण सांगली पॅटर्नची जी काय भूमिका तुम्ही इथं मांडत आहात तिथं सामान्य लोकांची भूमिका महत्त्वाची होते। तिथं असणारे मतदार काय भूमिका घेतात, मतदार कोणाला मतदान करतात, कोणाकडे बघून मतदान करतात हे आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे तिथं कुठल्या नेत्याने ती भूमिका घेतली नव्हती, कुठल्या नेत्याने ते समीकरण बसवलं नव्हतं, पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी एका अपक्ष व्यक्तीला तिथं निवडून दिलं होतं। त्यामुळे सामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे हे बघण्याची जरूरत आहे। आणि मला असं वाटतं की सांगली पॅटर्नची चर्चा करण्यापेक्षा उद्या जाऊन नागपूर पॅटर्न सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल, पण शेवटी इलेक्शन झाल्यानंतरच कळेल की वस्तुस्थिती काय कटेंगे याला पंकजा मुंडे यांनीही विरोध अजितदादा जे आहे ते पंतप्रधान सभेला जे आहे ते गैरहजर राहताना दिसून येत आहे। अगोदर त्यांच्या प्रत्येक सभेला ते हजर राहायचे। आता झालं असं आहे की अनेक महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेरच पडता येत नाही। प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा झालेला आहे, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा झालेला आहे। त्यामुळे कदाचित दादांना तो वेळ झाला नसावा, नाहीतर इथं येऊन मोदी साहेब असतील, नाहीतर अमित शाह साहेब असतील, जेवढ्या सभा घेत आहेत तेवढ्या सभा ह्या महायुतीच्या विरोधात जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि हे कुठेतरी अजितदादांना कळलं असावे की त्यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मतं आपली कमी होत आहेत, म्हणून अजितदादा मोदी साहेबांच्या व्यासपीठावर गेले नसावे। शरद पवार साहेबांनी फडणवीसावर टीका करताना म्हणले की पक्ष बनवायला जे आहे ते अक्कल लागते, फोडायला अक्कल लागते। 100% अक्कल थोडी लागते। जर तुम्हाला पैसा असेल, तुमच्याकडे दबावतंत्र असेल तर पक्ष फोडायला कुठंच अक्कल लागत नाही। त्यामुळे काही लोक स्वतःला चाणक्य समजतात, अभिमन्यू समजतात। त्यांना एवढंच सांगायचं आहे की पक्ष बांधायला, विचार जपायला, विचार टिकवायला अक्कल लागते। लोकांचा विश्वास
संपादित करायला अक्कल लागते. आज देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरले तरी त्यांच्या पक्षाला 10-20 हजाराचं नुकसानच होतंय. त्याचं मुख्य कारण असं की द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. पण देवेंद्र फडणवीसांकडे काय असेल तर सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यावरच धमक्या देऊन, गुंडाशाही करून, दबावतंत्र करून जे काय पार्टी आणि कुटुंब ते फोडत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला कितीही चाणक्य आणि अभिमन्यू समजत असले तरी लोकांमध्ये चर्चा एवढीच आहे की आजच्या नवीन युगातले जनरल डायर कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे पवार साहेब जे बोलतात ते खरं आहे आणि पक्ष बांधायला आणि विचार जपण्यासाठी अक्कल आणि कष्ट लागतात जे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांमध्ये आहेत. आशिष देशमुख यांनी यावर टीका केली की जेव्हा काँग्रेस फोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी केली होती तेव्हा अक्कल लागत होती का? आता आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत काय बोलायचं, म्हणजे कपडे बदलल्यासारखे पार्ट्या तिथं बदललेल्या आहेत आणि याच्यात आज ही भूमिका उद्या ती भूमिका, एवढ्या वेळा भूमिका बदलल्यानंतर माणूस कधी कधी कन्फ्यूज होतो, त्या डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत कदाचित तसंच काहीतरी झालं असावं, डोक्यावर परिणाम झाला असावा. आता माहीत नाही हे इलेक्शन ते पडल्यानंतर कुठल्या पक्षात येतील, उद्या जाऊन असं होऊ नये आमच्याच पक्षात त्यांना तिथे यावं लागेल. पण म्हणून म्हणतोय की आपण आपली लेवल बघून तिथं कुठेतरी कॉमेंट करावं, वक्तव्य करावं, नाही तर उद्या जाऊन अडचण होईल. उद्या फक्त संस्था बघण्यापुरतं ते राहतील, राजकारणात टिकतील नाही टिकतील हे सांगता येणार नाही. पैशाच्या जोरावर ते राजकारण करतायत, पण किती दिवस करणार? शेवटी लोकांचा विश्वास संपादित करायला सुद्धा अक्कल लागते, जे कदाचित देशमुख जे कोण आहेत भाजप का कशात कोणाकडनं उभे भाजपकडनं उभे आहेत त्यांना ती अक्कल आहे का आपल्याला बघावं लागेल. दादा, आज संघ मुख्यालयाच्या परिसरात तुमची सभा आहे, किती महत्त्वाचं वाटतं, काय सभेचा मॅसेज? आता मुख्यालय तिथं आहे म्हणजे काय लोक त्यांच्याबरोबर 100% आहेत असं म्हणू शकत नाही ना.